2025 संपलं आणि 2026 सुरू सुद्धा झालं. बघा आता 2025 मध्ये आहे ना बऱ्याच चांगल्या वाईट गोष्टी घडलेल्या असतील प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये. चला आता आपल्याला फक्त आहे ना वाईट गोष्टी विसरायची आहे आणि नवीन वर्षाची आहे ना नव्या उमेदीने सुरुवात करायची आहे. आज आहे ना मी नवीन वर्षानिमित्त नवीन रेसिपी बनवायला घेतली होती, ते सुद्धा मेथी मटर मलाई. त्यासाठी आहे ना मेथी मी छान स्वच्छ धुवून घेतली होती आणि थोडीशी चिरून घेतली होती. तर सर्वात आधी आहे ना उकळत्या पाण्यामध्ये मी मेथी टाकलेली आहे शिजण्यासाठी. त्यानंतर आहे ना दुसऱ्या गॅसवरती कढई ठेवली. कांदा, आलं, लसूण आणि थोडीशी हिरवी मिरची असं मी वाटण जे तयार केलं होतं ना तेच आहे ना थोड्याशा तेलामध्ये खडे मसाले टाकून ते वाटण टाकून छान असं परतवून घेतलं आणि परतवून घेत असताना थोडेसे मटर सुद्धा मी त्याच्यामध्ये टाकले होते. आता आहे ना ते झाकण ठेवून मटर आपल्याला छान शिजू द्यायचंय. तोपर्यंत इथे मेथी सुद्धा आपली छान अशी शिजून तयार होते. मेथी शिजल्यानंतर आहे ना आपल्याला त्याच्यातलं पाणी निथळून घ्यायचंय आणि त्या वाटणामध्ये टाकायचं आहे. सगळं आहे ना आपल्याला छान असं एकत्रित एकजीव करून घ्यायचंय. मी वरतून आहे ना थोडंसं शेंगदाण्याचं कूट सुद्धा टाकलं होतं. नाही टाकलं तरी चालेल, तुम्ही आहे ना काजूची पेस्ट सुद्धा त्याच्यामध्ये टाकू शकता. माझ्याकडे काजू नव्हते म्हणून मी शेंगदाणे टाकले आणि पुन्हा झाकण ठेवून एक वाफ दिली. थोड्या वेळानंतर आहे ना मी इथे अर्धा वाटी म्हणजेच अर्धा कप इतका आहे ना फ्रेश क्रीम टाकलेला आहे. फ्रेश क्रीम टाकल्यानेच आहे ना ह्याला खूप छान चव येते. तर तयार झालेली आहे आपली मेथी मटर मलाई. नवीन रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा आणि नवीन वर्षानिमित्त तुमचा आजचा काय प्लॅन आहे ते सुद्धा नक्की सांगा. चला तर भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये.